झी 24 तास एक पाऊल पुढे। चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणाऱ्या मॅचकडे सर्व फॅन्सचं लक्ष लागलेलं असलं तरी देखील सर्वाधिक उत्सुकता असणार आहे ती भारतीय टीमचा ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या कामगिरीकडे। चॅम्पियन्स लीगमध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणारे वीरू आणि गौतम आपल्या बॅटचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना देण्यास सज्ज असतील। चॅम्पियन्स लीगच्या निमित्तानं भारतीय क्रिकेट फॅन्सना T20 क्रिकेटची मजा पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे। दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणाऱ्या मॅचचं आकर्षण भारतीय फॅन्सना असणार आहे। त्यातही प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे ते वीरेंद्र सेहवाग विरुद्ध गौतम गंभीर यांच्यात रंगणाऱ्या बॅट युद्धाचं। भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी टीम्सवर बॅटनं हल्लाबोल करत बॉलिंगचं कंबरड मोडणारी वीरू गौती ही जोडी आता एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकण्यास ते सज्ज झालेत। बॅटिंगवर लक्ष अधिकाधिक केंद्रित करता यावं यासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नेतृत्वावर पाणी सोडणारा नजब कडका नवाब वीरेंद्र सेहवाग कोलकाता विरुद्ध आपल्या बॅटची धार परजायला आसुसलेला असणार आहे। तर दुसरीकडे आपल्या कुशल नेतृत्वानंच नाही तर वैयक्तिक परफॉर्मन्सच्या जोरावर कोलकाताला IPLची चॅम्पियनशिप मिळवून देणारा कॅप्टन गौतम गंभीर दिल्लीचं पानिपत करण्याची खून गाठ मनाशी बांधूनच मैदानात उतरणार यात शंका नाही। दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं आतापर्यंत खेळलेल्या 101 T20 लीग मॅचेसमध्ये 28.15च्या सरासरीनं एक सेंचुरी ठोकताना 2675 रन्स केलेत। तर आपल्या कामगिरीनं IPLचं 5वं सीझन गाजवणाऱ्या गौतम गंभीरनं 118 लीग T20 मॅचेसमध्ये 30.61च्या सरासरीनं स्फोटक बॅट्समनचा भरणा असला तरी एक हाती मॅच फिरवण्याची ताकद मनकडात असणाऱ्या सेहवागवर सर्वांच्या नजरा खेळल्या असतील। सेहवागचा मॅचमधला धोका ओळखूनच कोलकाता त्याला वेळीच पायबंद घालण्याचा प्लान आखूनच मैदानात उतरणार आहे। तर दुसरीकडे कुशल नेतृत्वानं प्रत्येक प्लेअरचा योग्य वापर करून त्यांच्याकडून योग्य कामगिरी करून घेण्याचं कसब अंगी असलेला गौती संकटात टीमसाठी बॅटनं खोऱ्यानं रन्स काढण्यातही एक्सपर्ट असल्यानं त्याला कसं थोपवायचं हा यक्ष प्रश्न दिल्लीपुढे असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।